नमस्कार मित्रांनो. तर आज एक नवीन टॉपिक आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये अलंकारिक शब्दांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ठीक आहे. सो अलंकारिक शब्द काय असतं तर अलंकार म्हणजे काय बरं, काहीतरी छान सुशोभित केलेलं. सो असे शब्द आपण वापरतो जे आपण म्हणतो ना एकदम असे भारी असतात किंवा काहीतरी त्याच्यात छान म्हणजे सिंपल नसून काहीतरी मसाला असतो, काहीतरी ठसका असतो, कळतंय. सो त्याला आपण अलंकारिक शब्द म्हणतो. म्हणजे समजा एखादा मूर्ख माणूस आहे तर त्याला तुम्ही काय म्हणता, आता अकलेचा कांदाच आहे, कळतंय. म्हणजे असं छान अलंकारिक शब्द वापरतो आपण. म्हणजे किंवा एखादं सपोज एखादी अशी गोष्ट आहे की जी टेम्पररी पिरियडसाठी राहणार आहे तर तुम्ही तुमच्या मित्राला काय बोलता, अरे ती तर मृगजय आहे किंवा ती जी काही गोष्ट आहे ती मृगजय आहे. म्हणजे असे भारी भारी शब्द वापरायचे. अलंकारिक शब्द म्हणजे काय की जे असे छान आहेत, एकदम भारी आहेत, तर त्या अशा शब्दांना आपण म्हणत असतो अलंकारिक शब्द. सो खूप इंटरेस्टिंग आहे अलंकारिक शब्द हा टॉपिक. ठीक आहे, चलो सो स्टार्ट करूया. पहिला आहे अष्टपैलू. आता अष्टपैलू यात तुम्हाला कळतंय की पैलू म्हणजे काय तर गुण. पैलू म्हणजे काय तर गुण. ओके. आणि अष्टपैलू म्हणजे अशी व्यक्ती. अष्टपैलू आपण कोणाला म्हणतो, अशी व्यक्ती की जी सर्व गुण संपन्न आहे, तिच्यामध्ये सगळे गुण आहेत, अशा व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणत असतो. कळतंय का. अष्टपैलू म्हणजे काय की अशी व्यक्ती की जिच्यामध्ये सगळे गुण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा ना, काही माणसं असतात ज्यांच्याकडे बघून आपण म्हणतो अरे वा, त्याला हे पण जमतं, त्याला ते पण जमतं, तो अभ्यासही छान करतो, तो घरकामातही आईला मदत करतो, तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतो. म्हणजे अशी जी लोक असतात ना अष्टपैलू की जे सर्व गुण संपन्न आहेत, त्यांच्यात कुठल्याही गोष्टीची कमी नाही. कळतंय. सो हे झालं अष्टपैलू. आपण जनरली अष्टपैलू व्यक्तिमत्व असं अशा व्यक्तीला म्हणत असतो की जी व्यक्ती खूप साऱ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करते. त्यानंतर बघा 11वा रुद्र. 11वा रुद्र म्हणजे काय माहितीये का, अतिशय तापट माणूस. रुद्रावतार धारण केला. आपण म्हणतो बघा की त्या व्यक्तीने तर रुद्रावतार धारण केला होता. रुद्र म्हणजे काय, एकदम राग. आणि 11वा रुद्र म्हणजे तर खूपच राग. कळतंय. सो 11वा रुद्र काय असतो, 11वा रुद्र म्हणजे खूपच तापट माणूस. कळतंय. रुद्रावतार तुम्हाला माहितीये, रुद्रावतार म्हणजे काय की तापटपणा जो असतो त्याला आपण रुद्र म्हणतो. 11वा म्हणजे तर अतिशय तापट. कळतंय. सो 11वा रुद्र जो असतो ना तो एकदम क्लायमॅक्स असतो रागीटपणाचा. सो 11वा रुद्र अतिशय तापट माणूस. अकलेचा कांदा मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं. आपला एखादा फ्रेंड असतो मूर्ख माणूस. ओके. सो त्याला आपण म्हणतो अरे तो तर अकलेचा कांदाच आहे. कळतंय. सो अकलेचा कांदा. आता हा कांदा आहे आणि हा खंदक आहे. दोघांचाही अर्थ तेच होतो, मूर्ख. पण अकलेचा खंदक म्हणजे अजूनच मूर्ख माणूस, म्हणजे अत्यंत मूर्ख. लक्षात राहील. अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक. अकलेचा कांदा म्हणजे पण मूर्ख आणि अकलेचा खंदक म्हणजे पण मूर्ख. पण अकलेच्या कांद्यापेक्षा अकलेचा खंदक अजून जास्त मूर्ख असं दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा अरण्य रुदन. अरण्य म्हणजे काय, जंगल. रुदन म्हणजे काय, रडणे. तुम्ही जंगलात रडलात, कितीही रडलात, कोणाला ऐकू जाणार आहे का रे. जंगलात तुम्ही कितीही रडा, आरडाओरडा करा, काहीही करा, कोणाला ऐकू जाणार आहे का, डेफिनेटली नॉट. म्हणजे असं काम करणं की ज्याचा काही उपयोगच नाहीये. कळतंय का. म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. अरण्य रुदन म्हणजे काय की तुम्ही कितीही रडा त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण जंगलात तुम्ही किती रडलात हे कोणाला ऐकू नाही जाणार आहे. कळतंय. सो काय काय पाहिलं आपण, अरण्य रुदन. अरण्य म्हणजे काय, जंगल. रुदन म्हणजे काय, रडणे. जंगलात कितीही रडलं तरी कोणाला काही कळणार आहे का तुम्ही किती रडलात, डेफिनेटली नॉट. सो जंगलात रडणे. अरण्य रुदन म्हणजे काय की ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. कळतंय. ज्याचा उपयोग नाही असे कृत्य म्हणजे काय, अरण्य रुदन. अरण्य म्हणजे जंगल, रुदन म्हणजे रडणे. अरण्यात तुम्ही किती जरी रडलात तरी त्याचा जसा काही उपयोग नसतो, त्याच पद्धतीने तुम्ही असं एखादं काम करत असता की ज्या कामाचा काहीही उपयोग नसतो. अरण्य रुदन, अकलेचा खंदक, अकलेचा कांदा, 11वा रुद्र, अष्टपैलू. नेक्स्ट बघा अळवावरचं पाणी. अळूचं पान असतं, बघितलं असेल तुम्ही. त्याच्यावरती एखादा पाण्याचा ड्रॉप टाकून बघा, ते पटकन असं खाली पसरतं, कारण त्याच्यावरती एक ग्रीसी लेअर असतो. बरोबर. एक असा ऑइली लेअर असतो, त्यामुळे पाणी टिकत नाही, ते घसरून खाली निघून जातं.
मग अळवावरचं पाणी म्हणजे काय, तर अशी गोष्ट की जी फार काळ टिकणार नाहीये, ती पटकन अशी खाली घसरून निघून जाणार आहे, कळतंय? म्हणजे अळवावरचं पाणी म्हणजे अशा गोष्टी की ज्या टिकणाऱ्या नसतात, ज्या शाश्वत नसतात, फार काळ टिकणाऱ्या नसतात. सो ह्याच्या अपोजिट काय येणार, शाश्वत. अळवावरच्या पाणीला अपोजिट काय येणार, शाश्वत. कळतंय? अळवावरचे पाणी म्हणजे अशी गोष्ट की जी फार काळ टिकत नाही, आणि त्याच्या विरुद्ध काय, शाश्वत, म्हणजे की ज्या गोष्टी छान लॉंग टर्म साठी टिकतात. ठीक आहे, अळवावरचं पाणी फार काळ न टिकणार आहे, विरुद्ध शाश्वत. अक्षर शत्रू म्हणजे काय, तर निरक्षर किंवा अडाणी माणूस. आता अक्षर शत्रू आहे. अक्षर कोणाचं शत्रू असतं बरं? तुम्ही निरक्षर माणसाला वाचायला लावा, त्याला वाचता येईल, नाही येणार. का? कारण अक्षर हा त्याचा शत्रू आहे, त्याचा त्या अक्षरशी कधी चांगला संबंधच नव्हता, म्हणून तर तो अडाणी राहिलाय ना. मग अक्षर शत्रू म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही, कळतंय? अक्षर शत्रू म्हणजे अक्षर ज्याचा शत्रू आहे, अक्षर ज्याचा शत्रू आहे असा तो. असं कोण असतं? निरक्षर किंवा अडाणी माणूस. निरक्षर माणूस, अडाणी माणूस यांना आपण काय म्हणत असतो? अक्षर शत्रू म्हणत असतो. कळतंय? अक्षर शत्रू काय की अशी व्यक्ती जी कशी आहे, जी निरक्षर आहे, अडाणी आहे, अशा व्यक्तीला आपण अक्षर शत्रू म्हणतो. बघा ना, छान शब्द असे छान फोडायचे आणि डिवाइड करून लक्षात ठेवायचे, व्यवस्थित लक्षात राहतात. ओनामा. ओनामा म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा प्रारंभ. ओनामा म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा प्रारंभ. यालाच आपण श्री गणेशा असं सुद्धा म्हणू शकतो. ओनामा म्हणजे काय, सुरुवात किंवा प्रारंभ. त्याला तुम्ही अजून एक म्हणू शकता श्री गणेशा. एखाद्या गोष्टीचं श्री गणेशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. पुढे बघा, उंटावरचा शहाणा म्हणजे काय, मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय, उंटावर बसलाय तो शहाणा आणि तिकडे राहून सल्ले देतोय, कळतंय? सो उंटावरचा शहाणा काय सल्ले देतो, मूर्खपणाचे सल्ले देणारा जो माणूस असतो ना, त्याला आपण उंटावरचा शहाणा असं म्हणतो, कळतंय का? म्हणजे काही लोक असतात ना जे उगाच चुकीचे सल्ले देत असतात, सो त्यांच्यासाठी हे आहे उंटावरचा शहाणा, कळतंय? इथे अजून एक आहे की उंटावरून शेळ्या हाकणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे कसं माहितीये का, काही लोक बघा ऑन फील्ड काम नाही करणार, नंतर तुम्हाला काहीतरी बोलतात, अरे तू तसं करायचं होतंस ना, तू असं करायचं होतंस ना. म्हणजे स्वतः बसलाय उंटावर आणि उंटावर राहून खाली शेळ्या हाकतोय. काम होणार आहे का? नाहीच होणार. कसं काय होय शेळ्या हाकू शकणार आहे तू उंटावर बसून, कळतंय? सो हे काय, उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे स्वतः काहीच काम नाही करत. ओके. आणि उंटावरचा शहाणा म्हणजे काय, तर मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंबराचं फूल. आता उंबराचं फळ सगळ्यांना दिसतं, बरोबर? उंबराचं जे काही फळ आहे ते सगळ्यांना दिसतं. ओके, सॉरी. सो आपण काय बघत होतो, उंबराचं फूल. तर उंबराचं फळ सगळ्यांना दिसतं, बरोबर? फळ तर सगळ्यांना दिसतं, पण फूल दिसतं का रे? नाहीच दिसत. मग ती काय आहे, दुर्मिळ वस्तू आहे. उंबराचं फूल नाही दिसत, सो ते काय आहे, दुर्मिळ वस्तू आहे. जाऊन बघा उंबराच्या झाडाखाली खूप सारी फळं पडलेली असतात, पण फूल तुम्हाला कधी दिसणार नाही. ठीक आहे. सो उंबराचं फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा, ओनामा म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा प्रारंभ, त्यालाच आपण श्री गणेशा असं सुद्धा म्हणू शकतो. अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर किंवा अडाणी व्यक्ती. अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारी गोष्ट. ओके. नेक्स्ट बघा, कर्णाचा अवतार. आता तुम्हाला माहितीये कर्ण कसा होता बरं, खूपच उदार होता. तुम्हाला माहितीये की त्याने अगदी आपलं ते जे कवच कुंडल होती त्याची ती सुद्धा त्याने काढून दिली होती. ओके. सो एवढा तो उदार होता, एवढा तो उदार माणूस होता. सो कर्णाचा अवतार म्हणजे काय, तर उदार मनुष्य. म्हणजे त्याच्या इतकी उदारता क्वचितच कोणाकडे असेल. म्हणजे ज्या उदारतेसाठी कर्ण फेमस आहे ना, तेवढं म्हणजे कर्ण कशासाठी फेमस आहे, तर त्याच्या उदारतेसाठी. तो खूप उदार होता. ओके. सो कर्णाचा अवतार म्हणजे कोण,
तर उदार मनुष्य. उदार कळतं की जो दान धर्म करतो, जो संपत्ती देतो लोकांना, जो दयावान आहे, ज्याला गरिबांची दया येते, तो सगळ्यांना गरिबांना सगळं देत असतो. सो ह्याला काय म्हटलं जातं? उदार. ओके. सो कर्ण कसा होता? उदार होता. म्हणून कर्णाचा अवतार कोणाला म्हणतात? जो माणूस असं खूप दान धर्म करतो किंवा जो संपत्ती अशी आपल्या जवळ न ठेवता लोकांना वाटतो, ज्याला गरजेचं आहे त्याला. पुढे बघा कळसूत्री बाहुले. कळसूत्री बाहुले म्हणजे तुम्हाला ते हे माहितीत कठपुतलिया, त्या अशा असतात बघा. ओके. अशा खूप सारे कठपुतलिया असतात आणि यांचा दोर असा वरती असतो. ओके. अशा खूप सारे असतात आणि वरून कोणतरी त्यांना हँडल करत असतो. वरून कोणीतरी त्यांना हँडल करत असतो. कळतंय? सो दुसऱ्याच्या तालावर नाचणारे लोक जे असतात ना, की ज्यांना स्वतःचं डोकं नाही, त्या कठपुतल्यांना कसं आपण जिकडे हलवू, आपण जसं हलवू तशा त्या हलतात. बरोबर. त्या अशा हातात त्यांचे दोरे असतात, त्या पद्धतीने ते हलत असतात. म्हणजे वरून माणूस जसा हलवेल तशा त्या खाली हलत असतात. मग कळसूत्री बाहुले म्हणजे ह्या अशा बाहुल्या म्हणजे काय? की दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. म्हणजे स्वतःचं डोकं असतं का रे? ह्या ज्या काही बाहुल्या असतात, बाहुल्या म्हणजे त्या कठपुतलिया, त्यांना स्वतःचं डोकं असतं का? नसतं. म्हणजेच काय? तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणाऱ्या. त्या कशा असतात? तर त्या दुसऱ्याच्या तंत्राने चालणाऱ्या असतात. ठीक आहे. पुढे बघा कळीचा नारद असतोच एखादा कळ लावणारा, भांडण लावणारा. कळीचा नारद म्हणजे काय? तर दोन व्यक्तींमध्ये मुद्दामून भांडण लावून द्यायचं. काहीच शांततेत असेल तरी पण त्याला शांतता बघवत नाही, मग तो मुद्दामून भांडण करतो, कळी लावून देतो. सो कळीचा नारद म्हणजे कोण? तर कळ लावणारा. कळीचा नारद म्हणजे कोण? तर कळ लावणारा. काडी पहिलवान. आता पहिलवान म्हणजे काय? जो असा छान ध्यान धिप्पाड असतो त्याला आपण पहिलवान म्हणतो. आणि काडी पहिलवान म्हणजे कोण? हडकुळा. आपला जो बारीक फ्रेंड असतो एकदम सुकडा लुकडा, त्याला आपण म्हणतो ना, तू तर काय काडी पहिलवानच आहेस. कळतंय? सो काडी पहिलवान म्हणजे कोण? तर हडकुळा माणूस. कुंभकर्ण. तुम्हाला माहिती असेल कुंभकर्ण महिनोन महिने झोपायचा. म्हणजे तो एकदा झोपला की तो 6-6 महिने उठायचा नाही, एवढी त्याची झोप होती. सो एवढा झोपाळू माणूस कुंभकर्ण. सो कुंभकर्ण कसा होता? अतिशय झोपाळू. मग बघा आपला एखादा फ्रेंड असेल जो त्याला बघावा तेव्हा तो झोपतच असतो, त्याला सारखीच झोप येत असते. तो सारखीच झोप येणाऱ्या माणसाला, सारखाच झोपतोय तो, त्याला आपण काय म्हणतो? कुंभकर्ण. किंवा आपण एखादा माणूस जर एकदम गाढ ढाराढूर झोपलाय आणि छान घोरतोय, तर त्याला आपण काय म्हणतो? बघ कसा कुंभकर्णासारखा झोपलाय. बरोबर. सो कुंभकर्ण त्याला शुद्धच नसायची, कितीतरी महिने तो झोपून राहायचा. कळतंय? सो असा जो खूप झोपाळणारा माणूस असतो त्याला आपण काय म्हणतो? कुंभकर्ण. समजतंय? सिंपल आहे बघा, लॉजिकली लक्षात ठेवलं तर काही अवघड नाही. कुंभकर्ण, काडी पहिलवान, कळीचा नारद, कळसूत्री बाहुले आणि कर्णाचा अवतार. पुढे कूप मंडूक. आता मंडूक म्हणजे कोण? बेडूक. मंडूक म्हणजे कोण? बेडूक. कूप म्हणजे विहीर. ठीक आहे. आता तो बेडूक असतो बघा, बेडूक, त्याला काय वाटत असतं? हे जे काही माझा जो काही ज्या काही त्या डबक्यात राहतोय किंवा ज्या कुठल्या त्या विहिरीत तो राहतोय, त्याला असं वाटत असतं हा हे एवढंच जग आहे, ह्याच्या बाहेर जग आहे हे त्याला माहितीच नसतं की ह्याच्या बाहेर जग आहे किंवा या बाहेर पण काहीतरी गोष्टी सुरू आहेत. सो जो संकुचित वृत्तीचा माणूस असतो बघा, जो आजूबाजूला काय चाललंय हे बघतच नाही, त्याचं एवढं असतं हे माझा विश्व आहे आणि ह्या अशा गोष्टी आहेत आणि मी असं चालणार आहे. कळतंय? सो ती खूप कशी असते? संकुचित वृत्ती असते. कशी वृत्ती असते? संकुचित. कळतंय? सो संकुचित वृत्ती म्हणजे काय? की ब्रॉड व्ह्यू नसतो, स्वतःच्या छोट्याशा डबक्यामध्ये ती लोक खुश असतात. संकुचित असतात, खूप संकुचित मनाची असतात, संकुचित वृत्तीची असतात. सो संकुचित वृत्ती म्हणजे काय? की जसं त्या बेडकाला वाटत असतं ना, अरे हे एवढंच जग आहे, पण त्याने कधी बाहेर जाऊन बघितलेलंच नसतं की जग किती मोठं आहे. सो त्या पद्धतीने संकुचित वृत्ती बाळगणारा तो हे बघतच नाही बाबा जग कुठे पोहोचलंय, तो तीच संकुचित वृत्ती घेऊन बसलेला असतो. कळतंय? संकुचित म्हणजे काय? तर बोलतो ना आपण की छोटीशी
म्हणजे अशी मोठी वृत्ती नाही ठेवत तो, त्याची खूपच संकुचित विचारधारा असते. हे म्हणजे हे म्हणजे असं, हे म्हणजे तसं, बस. संकुचित वृत्तीच्या माणसाला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं कूपमंडूक. काय म्हटलं जातं? कूपमंडूक. कोल्हेकुई. आता कोल्हा कसं आहे बरं? कोल्हा आपल्याला माहितीये की त्याच्या बोलण्याला किंवा त्याच्या रडण्याला कोणी कधी भाव नाही देत. का नाही देत? कारण असे लोक असतात बघा की ज्यांच्या बडबडण्याला आपल्या लेखी काही भाव नसतो. ओके. सो क्षुद्र लोक जे असतात ना, जशी त्या कोल्ह्यासारखी, त्यांची जी काही बडबड असते ती कशी असते? कोल्हेकुई सारखी. कोल्हेकुई म्हणजे त्या कोल्ह्याच्या रडण्याला कधी कोणी भाव देत नसतं. कळतंय? कारण म्हणजे हा काय दुःखात आहे का, ह्याला बघायला पाहिजे का, असं काय नाही. सो कोल्हेकुई म्हणजे काय? फुकटची बडबड, म्हणजे क्षुद्र लोकांची बडबड. त्याच्यातून क्षुद्र म्हणजे इथे जाती वाईज घेऊ नका तुम्ही. क्षुद्र म्हणजे जात नाही. क्षुद्र म्हणजे फालतूचे लोक असतात ना, फालतूची बडबड करणारे लोक, की त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नसतं किंवा त्यातून कुठलाही आउटपुट मिळणार नसतो. सो असे जे क्षुद्र लोक असतात, सो अशा क्षुद्र लोकांच्या बडबडीला आपण म्हणत असतो कोल्हेकुई. काय म्हणत असतो? कोल्हेकुई. खडा जंगी. आपण म्हणतो ना, अरे जंगी स्वागत झालं. जंगी म्हणजे काय? मोठं. आणि खडा जंगी म्हणजे भांडण. कळतंय? जंगी स्वागत होणं म्हणजे मोठं स्वागत होणं. जंगी म्हणजे काय? मोठं. आणि खडा जंगी म्हणजे काय? तर मोठं भांडण. कळतंय? जंगी तर तुम्हाला माहितीये, आपण म्हणतो ना काय जंगी स्वागत केलं. समजतंय? सो ते झालं जंगी. जंगी म्हणजे काय? मोठं. पण खडा जंगी म्हणजे काय? तर मोठं भांडण. कळतंय? खडा जंगी म्हणजे काय? मोठं भांडण. खडाष्टक. खडाष्टक म्हणजे पण तेच मोठं भांडण. खडा म्हणजेच भांडण. ओके. सो खडा जंगी म्हणजे मोठं भांडण आणि खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण. सो खडावरून लक्षात ठेवा. खडावरून. खडा म्हणजे काय? तर भांडण. खुशाल चेंडू. आपण म्हणतो ना, तो तर एकदम खुशाल चेंडू आहे. म्हणजे छान एकदम असं ब्रँडेड कपडे घालायचे, छान मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरायचं, भरपूर पैसे उधळवायचे, म्हणजे एकदम अशी भारी लक्झुरियस लाईफ जगतात बघा काही लोक. म्हणजे जेवढं कमवतात तेवढं सगळं उधळून टाकतात आपल्या राहणीमानावर. सो अशा माणसांना आपण काय म्हणतो? खुशाल चेंडू. जे नाही का असे मस्त मजा मस्ती करत लाईफ एन्जॉय करत जगत असतात. म्हणजे त्यांना सेव्हिंग करावं किंवा पैसे वाचवावे किंवा अजून काही ह्या गोष्टींची पडलेली नसते. त्यांचं असं असतं, आजचा दिवस आहे ना, मला आजचा दिवस जगून घ्यायचा आहे. कळतंय? म्हणजे मला जे काही असेल तो पैसा खर्च झाला तरी चालेल, काय हरकत नाही. कळतंय? सो असे चैनी. चैनी म्हणजे कळतंय ना? चैन कळते ना तुम्हाला? चैन म्हणजे काय? लक्झुरी. म्हणजे ती जी लाईफ असते ना एकदम हायफाय, तशी हायफाय लाईफ जगणारा, सगळ्या सोयी सुविधा सुख सुविधांनी युक्त असं आयुष्य त्याचं असतं. ते त्याला तसं जगायला आवडतं. काही माणसं असतात जी म्हणतात अरे ठीक आहे ना, वॉशिंग मशीन नाही, मी कपड्यांनी हात धुवेल. हा माणूस तसा नसतो. हा माणूस कसा असतो? खुशाल चेंडू. नाही, मला ही मशीन पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सो असा जगणारा माणूस खुशाल चेंडू. तर त्याला काही टेन्शन नाहीये, चैनीत एकदम मजा मस्ती करत जगतोय. कळतंय? सो ह्याला म्हटलं जातं खुशाल चेंडू. चैनी कोण माणूस. खेटराची पूजा. ओके. आता खेटराची कोणी पूजा करतं का रे? डेफिनेटली नॉट. मग खेटराची पूजा करणे म्हणजे काय? की शिव्या बिव्या देऊन एखाद्याची चांगली इज्जत घेणं. कळतंय? की एकदम एखाद्याची खरडपट्टी काढायची, एकदम घाणेरडे घाणेरडे शब्द बोलायचे, अपशब्द बोलायचे. सो तुझी खेटराने पूजा करेन. तुझी खेटराने पूजा करेन म्हणजे काय? की चांगले अपशब्द वापरून, चांगले अपशब्द नाही की अपशब्द वापरून म्हणजे वाईट शब्द जे आहेत ते वापरून चांगलीच तुझी इज्जत काढली जाईल. ह्याला म्हटलं जातं खेटराची पूजा. कळतंय? खेटराची पूजा म्हणजे काय कळलं तुम्हाला? खेटराची कधी पूजा केली जात नाही. मग खेटराची पूजा करणं म्हणजे काय? तर चांगली अपशब्द म्हणजे मस्तपैकी अपशब्द वापरणार आणि तुमची इज्जत काढणार. ह्याला म्हटलं जातं खेटराची पूजा. पुढे बघा, गर्भ श्रीमंत. आता आपण बघितलं ऑलरेडी. गर्भ म्हणजे काय? जन्मतः श्रीमंत असलेला माणूस. जन्मापासून श्रीमंत म्हणजे काय? गर्भ श्रीमंत. गंगा यमुना आपल्या डोळ्यातून येत असतात, आपल्याला माहितीये. इकडून गंगा, इथून यमुना अशा येत असतात. सो त्यांना आपण अश्रू म्हणत असतो. गंगा यमुना म्हणजे काय? अश्रू. सिंपल आहे. गंडांतर म्हणजे काय? भीतीदायक संकट. गंडांतर म्हणजे काय?
एकदम भीतीदायक संकट, की एकदम घाबरलेलो असं आपण त्या प्रॉब्लेमला, त्या संकटाला. सो त्याला म्हटलं जातं गंडांतर. ओके, गंडांतर म्हणजे काय, एकदम भीतीदायक संकट. गाजर पारखी, आता बघा इथे दोघ जण आहेत, रत्न पारखी आणि गाजर पारखी. आता गाजर पारखी म्हणजे काय, की ज्याला कसलीच पारख नाहीये, कसली पारख नसलेला म्हणजे मूर्ख माणूस. आणि रत्न पारखी म्हणजे ज्याला चांगल्या गोष्टींची पारख आहे, ज्याला चांगल्या गोष्टींची पारख आहे. कळतंय, की ज्याला चांगल्या गोष्टींची पारख आहे त्याला काय म्हटलं जातं, रत्न पारखी. आणि गाजर पारखी म्हणजे ज्याला कसलीच पारख नाहीये. सो सगळे शब्द नीट बघून घ्या बरं. खेटराची पूजा, गर्भ श्रीमंत, गंगा यमुना. गंडांतर, गाजर पारखी. कसली पारख नसलेल्या माणसाला आपण काय म्हणत असतो, तो तर गाजर पारखी आहे. ओके, चलो पुढे बघा. पारख कळते ना तुम्हाला, एखाद्याला ओळखणं की काय चांगलं आणि काय वाईट आहे, ह्याला म्हणतात पारख करता येणं. गुरुकिल्ली, यशाची गुरुकिल्ली. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो ना की यशाची गुरुकिल्ली आहे, यशाची गुरुकिल्ली. तर गुरुकिल्ली म्हणजे काय, आता यशाची गुरुकिल्ली म्हणजे यश मिळवण्यासाठीच सिक्रेट. कळतंय, गुरुकिल्ली म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं मर्म, रहस्य, ह्याला आपण म्हणत असतो गुरुकिल्ली. मग यशाची गुरुकिल्ली मध्ये सक्सेस टू की टू सक्सेस म्हणतो ना आपण, की टू सक्सेस. मग गुरुकिल्ली म्हणजे काय, तर की, यश, सक्सेस. मग गुरुकिल्ली म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं मर्म, एखाद्या गोष्टीचं रहस्य, म्हणजे ती उघडलं की तुमच्या समोर ते रहस्य ओपन होईल. कळतंय का. सो एखाद्या गोष्टीचं रहस्य किंवा मर्म, ह्याला आपण म्हणत काय असतो, गुरुकिल्ली. गुरुकिल्ली म्हणजे काय कळलं, सक्सेस किंवा कुठल्याही गोष्टीसाठीचं रहस्य काय आहे, एखाद्या गोष्टीचं रहस्य माहिती असणं किंवा त्याचं मर्म माहिती असणं, ह्याला म्हटलं जातं गुरुकिल्ली. गुरुकिल्ली, मर्म किंवा रहस्य. ठीक आहे, समजतंय, राहील लक्षात. यशाची गुरुकिल्ली, की टू सक्सेस. समज रहा है. बाउन्सर जात आहे, डेफिनेटली नसणार जाणार, मला माहिती आहे नसेल जात, कारण हे सिंपल गोष्टी आहेत त्या मानाने, इतक्या काही अवघड नाही आहेत. ओके, पुढे बघा. गुळाचा गणपती म्हणजे काय, मंदबुद्धीचा माणूस. मंदबुद्धीच्या माणसाला काय म्हटलं जातं, गुळाचा गणपती आहे. कळतंय, गुळाचा गणपती म्हणजे काय, मंदबुद्धीचा माणूस, ह्याला काय म्हटलं जातं, गुळाचा गणपती. मग गुळाचा गणपती कोण बरं, जो अशी व्यक्ती असते की ज्याला पटकन गोष्टी क्लिक नाही होत, ज्याची बुद्धी काही फार ज्याची विद्वत्ता खूप जास्त नाहीये, ॲव्हरेज आहे किंवा बिलो ॲव्हरेज आहे, असं जो मंद बुद्धीचा माणूस असतो ना, त्या मंद बुद्धीच्या माणसाला आपण म्हणत असतो गुळाचा गणपती. पुढे बघा, गोगलगाय. आता गोगलगाय म्हणजे काय, ती बिचारी काही कोणाला त्रास देत नाही. सो गरीब निरुपद्रवी मनुष्य आहे ना, त्याला आपण म्हणतो गोगलगाय. ती बिचारी तर गोगलगाय आहे. कळतंय, म्हणजे ती कधी कोणाला त्रास नाही देत. आता गोगलगाय कधी कधी अशा अर्थाने पण वापरलं जातं, गोगलगायनी पोटात पाय, की अशी व्यक्ती की जी दाखवते मी त्रास नाही देत पण ती चांगलीच लबाड असते. सो ते गोगलगायनी पोटात पाय ते वेगळे आहे. कळतंय, इकडे फक्त गोगलगाय म्हटलंय. सो फक्त गोगलगाय म्हणजे फक्त गोगलगाय असा जर शब्द आला तर त्याचा अर्थ काय, की जी व्यक्ती आपल्याला कधी त्रास देत नाही, उपद्रव देत नाही, अशा व्यक्तीला आपण म्हणत असतो गोगलगाय आहे. ती बिचारी तर गोगलगाय आहे. समजतंय. सो गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य की जो कधीच त्रास देत नाही. घर कोंबडा घरातच राहतो,
तो तर घर कोंबडाच आहे. अशी व्यक्ती की जी घरातच बसून असते, ती कुठेच जात नाही. कळतंय? म्हणजे माणसांमध्ये जायला आवडत नाही ती अशी व्यक्ती जी सदैव घरातच बसून असते. ओके, सो घर कोंबडा म्हणजे काय, तर घराबाहेर न पडणारा. घोरपाड, घोरपाड तुम्हाला माहिती असेल, ती महाराजांची स्टोरी आपण ऐकली आहे की घोरपडीच्या साह्याने ते लोक वरती गेले होते, किल्ला चढला होता. तो त्या घोरपडीच्या हाताला, हात म्हणजे ते जे काही चार असतात ना पाय, त्या चारही पायांना ना चिकट असा स्त्रव असतो. ते असं एखाद्या ठिकाणी जर असं तिने चिकटवलं ना तर ते असं घट्ट पकड मिळते. कळतंय का? जसं घट्ट पकड मिळते. त्यामुळे किती जरी एखादी गोष्ट कठीण असली ना तरी घोरपाड त्याच्यावर चढून जाऊ शकते. सो अशा व्यक्ती असतात बघा की ज्या खूप चिकाटीने कठीणातल्या कठीण गोष्टी पण मिळवतात. सो तशा व्यक्तीला म्हटलं जातं घोरपड. कळतंय? घोरपड म्हणजे काय, तर चिकाटी धरणारा, म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्यात खूप चिकाटी आहे. कळतंय का? चिकाटी कळते ना तुम्हाला, की कठीण गोष्ट, एखाद्या कठीण गोष्ट असेल आणि बऱ्याच आपण बघितले की ती असं ऐकलंय आपण की ती घोरपड खाली पडत होती पण ती तरी पण वर गेली. मग घोरपडीचं ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते वैशिष्ट्य आहे की ती पडली तरी ती खाली नाही येणार, ती सतत वर जाणार. कळतंय? सो चिकाटी धरणारा माणूस कितीही अपयश येऊ त्याला माहिती आज ना उद्या सक्सेस आपल्याला मिळणारच आहे. सो असा चिकाटी धरणारा माणूस. सो चिकाटी धरणाऱ्या माणसाला काय म्हटलं जातं, घोरपड. घोरपड कळलं? घर कोंबडा म्हणजे घरातच राहणारा, घराबाहेर पडत नाही. गोगलगाय म्हणजे निरुपद्रवी. गोळ्याचा गणपती मंदबुद्धीचा माणूस आणि गुरुकिल्ली म्हणजे एखाद्या गोष्टीचं सिक्रेट, रहस्य, मर्म. ओके, नेक्स्ट बघा. चरपट पंजरी. मगाशी आपण बघितलं ना कोल्हेकुई. कोल्हेकुई काय होती, क्षुद्र लोकांची बडबड. कोल्हेकुई म्हणजे काय, कोल्ह्याला आपण क्षुद्र लेखतो. क्षुद्र म्हणजे जातीवरून जाऊ नका तुम्ही. क्षुद्र म्हणजे काय, तर बिनकामाचे लोक. ओके, सो कोल्हेकुई म्हणजे काय, तर क्षुद्र लोकांची बडबड. आणि चरपट पंजरी म्हणजे अशी बडबड की जी काही कामाची नाही. चरपट पंजरी निरर्थक बडबड. ठीक आहे. सो चरपट पंजरी म्हणजे काय, तर निरर्थक बडबड ज्याचा काहीही उपयोग नसतो त्याला म्हटलं जातं चरपट पंजरी. 14वे रत्न म्हणजे मार. म्हणजे आज मला आईकडून 14वे रत्न मिळालं म्हणजे काय मिळालं, फटके मिळाले, मार मिळाले. कळतं? सो 14वा रत्न म्हणजे काय, तर मार. 14वे रत्न म्हणजे मार. राहील लक्षात? 36चा आकडा. आता हा 3 आणि 6 हे कसे आहेत बरं, एकमेकांच्या एकदम विरुद्ध आहेत. बरोबर, एकमेकांना एकदम विरुद्ध आहेत. म्हणजे त्याचं तोंड इकडे तर त्याचं तिकडे, अशा पद्धतीने काही लोक असतात बघा की ज्यांचं बिलकुल एकमेकांशी पटत नाही, बिलकुल पटत नाही. सो त्यांना आपण काय म्हणतो की यांचा 36चा आकडा आहे. कधी कधी देतात 63चा आकडा, ज्यांचं खूप चांगलं पटतं. कळलं? सो 36 आणि 63 दोघांमध्ये फरक आहे बरं, नीट बघायचं. 36चा आकडा म्हणजे ज्यांचं बिलकुल पटत नाही आणि 63चा आकडा म्हणजे ज्यांचं छान पटतं. 36चा आकडा आहे म्हणजे त्या दोघांचं काय आहे, शत्रुत्व आहे. काय आहे, शत्रुत्व आहे. 36चा आकडा म्हणजे काय, तर त्यांच्यात शत्रुत्व आहे. हे ऋषी होते आपल्याकडे, जमदग्नी नावाचे ना ऋषी होते आणि हे ऋषी खूपच तापट होते. हे जे जमदग्नी होते ना हे खूप जास्त तापट होते. मग या जमदग्नीचा अवतार म्हणजे काय, एकदम रागीट माणूस. जो एकदम रागीट असतो ना त्याला आपण म्हणत असतो जमदग्नीचा अवतार. सो जमदग्नी म्हणजे कोण, ऋषी होते. तुम्हाला म्हटलं ना मी, त्यांना फार लगेच राग यायचा, ते खूप रागवायचे. कळतंय? सो त्या जमदग्नीचा अवतार म्हणजेच रागीट मनुष्य. मगाशी आपण बघितलं होतं कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. समजतंय? जमदग्नी नावाचे ऋषी होते, ते कसे होते, खूप तापट होते. सो त्यावरून हा शब्द पडलाय. जमदग्नीचा अवतार म्हणजे कोण, तर रागीट मनुष्य. टोळ भैरव, हे असे लोक असतात ना, अशा लोकांची टोळी असते. असे लोक असतात की जे कामात नेहमी नासाडीच करणार. त्यांच्याकडून काही चांगलं तर होत नाही पण आले की काहीतरी वाईटच करून जाणार. असे जे लोक असतात ना
त्यांना टोळ भैरव म्हणतात. म्हणजे त्यांना चांगलं काय करायचं माहित नसतं. नासधूस करा, नासाडी करा, वस्तू खराब करा, एवढं त्यांना माहिती असतं. ओके, सो हे टोळ भैरव म्हणजे कोण? कामात नासाडी करणारे लोक यांना म्हटलं जातं टोळ भैरव. ओके, कामात नासाडी करणारे म्हणजे फायदा तर काय नाही पण तरी नासाडी करणारे लोक. सो टोळ भैरव, जमदग्नीचा अवतार, 36चा आकडा, 14वे रत्न, सरपट पंढरी. क्लिअर झालंय? पुढे बघा. ताटाखालचं मांजर. ताटाखालचं मांजर म्हणजे दुसऱ्यानुसार, दुसरा जसं सांगेल तसं वागणारा. बरोबर. काही लोक असे असतात बघा, त्यांना स्वतःची अक्कलच नसते. जो दुसरा म्हणेल त्याचनुसार ते चालत असतात. म्हणजे एखाद्याच्या ताटाखालचं मांजर असेल कोणीतरी, सपोज आपण खूप सारे असे लीडर्स बघतो की ज्यांच्या ताटाखाली असणारी मांजरं असतात, ज्यांना स्वतःचं डोकं नसतं. ते म्हणतात हा साहेब बोलले ना मग आपण करायचं. सो ती त्यांच्या ताटाखालची मांजरं झाली. जे स्वतःचं डोकं नाही चालवत, ते फक्त ती व्यक्ती काय म्हणते, समोरची जी कोणी व्यक्ती आहे ती आपल्याला काय म्हणते बस तिचं ऐकायचं आणि तसं करायचं. अशा पद्धतीने वागणारे लोक असतात, ज्यांना आपण म्हणत असतो ताटाखालचं मांजर. कळतंय? सो ताटाखालचं मांजर म्हणजे कोण? दुसऱ्याच्या तंत्राने वागणारे. ताटाखालचे मांजर म्हणजे कोण? तर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, म्हणजे दुसरा जसं म्हणेल तसं वागणाऱ्या माणसाला. म्हणजे एखादा साहेब किंवा ते अंधभक्त असतात बघा, अंधभक्त, उगाच फॉलो करत राहायचं. सो अशांना काय म्हटलं जातं? ताटाखालचं मांजर. ओके. त्रिशंकू. आता त्रिशंकू तुम्हाला माहिती आहे ना, ट्रायपॉड बघा असा असतो. म्हणजे तो असा केला तर इकडे होतो, तसा केला तर तिकडे होतो, असा केला तर इकडे होतो, तो कुठेही जाऊ शकतो. कळतंय? सो ट्रायपॉड किंवा तो त्रिशंकू म्हणजे काय? धड ना इकडे, धड ना तिकडे, म्हणजे तो कुठेच नाहीये. धड ना इकडे आहे, धड ना तिकडे आहे. कळतंय? सो त्याला म्हटलं जातं त्रिशंकू अवस्था. आपण म्हणतो ना त्याची एकदम त्रिशंकू अवस्था झाली होती. म्हणजे त्याला धड ना इकडे जाता येत होतं, म्हणजे धड ना इकडची बाजू घेता येत होती ना धड तिकडची बाजू घेता येत होती, असं झालं होतं. त्याची अवस्था कशी झाली होती? तर त्याची अवस्था त्रिशंकू झाली होती. त्रिशंकू सारखी त्याची अवस्था झाली होती, ज्यात त्याला काहीच कळत नव्हतं किंवा तो कुठली एक बाजू घेऊ शकत नव्हता. सो त्याला काय म्हणतात? त्रिशंकू अवस्था, म्हणजे ज्यात तुम्हाला निर्णय घेणं शक्य होत नसतं. दगडावरची रेघ कधीही न बदलणारे. आपण म्हणतो ना ही दगडावरची रेघ आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी जे बोललोय ना ते म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, ती कधीच जाणार नाहीये किंवा ते माझे शब्द खोटे ठरणार नाहीयेत, ते खरेच ठरणार आहेत. सो काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय? की अशा गोष्टी की ज्या नेहमीच खऱ्या असणार आहेत, ज्या कधीच खोट्या नसणार आहेत किंवा त्या खोट्या ठरणार नाहीयेत किंवा ती कधी पुसली न जाणारी गोष्ट आहे, म्हणजे ती होणारच. जर ती काळ्या दगडावरची रेघ आहे तर ती होणारच. कळतंय? सो दगडावरची रेघ म्हणजे काय? की कधीही न बदलणारे. दगडावरची रेघ म्हणजे काय? कधीही न बदलणारे. दळूबाई. दळूबाई म्हणजे जो भित्रा मनुष्य असतो ना, भित्रा मनुष्य, भेकड मनुष्य, सो त्याला आपण म्हणत असतो दळूबाई. काय म्हणत असतो? दळूबाई. तो दळूबाई आहे. दळूबाई आहे म्हणजे कसं आहे? तर एकदम भेकड आहे किंवा भित्रा आहे. ओके, समजलं? दळूबाई म्हणजे काय? भेकड मनुष्य. आता देव माणूस तुम्हाला माहितीये आपण कोणाला देव माणूस म्हणतो? की जो खूप चांगला आहे, एकदम सज्जन आहे, अशा माणसाला आपण काय म्हणत असतो? की तो तर देव माणूस आहे बाबा. देव माणूस म्हणजे काय? एकदम सज्जन आणि चांगला माणूस. सो एकदम चांगल्या आणि सज्जन माणसाला आपण काय म्हणत असतो? देव माणूस म्हणत असतो. कळलं? देव माणूस, चांगला, सज्जन माणूस. क्लिअर झालंय? देव माणूस, दळूबाई, दगडावरची रेघ, त्रिशंकू, ताटाखालचं मांजर. ओके, डन. ठीक आहे, पुढे बघा. धोपट मार्ग. धोपट मार्ग म्हणजे सगळे ज्या मार्गाने चाललेत त्याच मार्गाने चालणं, म्हणजे सगळे इकडेच चाललेत किंवा आपला नेहमीचा मार्ग आहे त्याच मार्गाने जाणं.
आता मार्ग म्हणजे रस्ता नाही, तर एखादी गोष्ट सगळेजण ते करतात मग मी पण तेच करतो, किंवा मी आजपर्यंत हेच करत आलो तर इथून पुढे पण मी हेच करेन. म्हणजे जे रोज करतोय किंवा जे सगळे करतायत तेच करणं, त्यात काही बदल न करणं, नाविन्य न आणणं, त्याच गोष्टी वापरत राहणं किंवा त्याच गोष्टी सतत करत राहणं, ह्याला म्हटलं जातं धोपट मार्ग. कळलं ना? धोपट मार्ग म्हणजे काय? सगळे करतायत अशा गोष्टी किंवा जे नेहमीच्या गोष्टी आहेत अशा. ओके, ह्याला म्हटलं जातं धोपट मार्ग. नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे भाई खूपच श्रीमंत माणूस, म्हणजे ते अल्ट्रा रिच पीपल असतात ना, अल्ट्रा रिच, जे खूपच श्रीमंत आहेत, खूपच जास्त पैसा आहे त्यांच्याकडे. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी ह्यांसारख्या लोकांना आपण काय म्हणत असतो? नवकोट नारायण. काय म्हणत असतो? नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे खूपच श्रीमंत लोक, खूप जास्त श्रीमंत असतात, त्यांना काय म्हटलं जातं? नवकोट नारायण. काय म्हटलं जातं? नवकोट नारायण. त्यानंतर बघा नंदीबैल. नंदीबैल म्हणजे काय माहिती का? होला हो म्हणणारा माणूस. होला हो म्हणणारा माणूस म्हणजे त्याला स्वतःची बुद्धी नाहीये, त्याला म्हटलं असं करशील हा, तसं करशील हो. तो नंदीबैल बघा अशीच मान डुलवत असतो, त्याला बाकी काहीही कळत नसतं, त्याला बाकी काही कळत नसतं. सो त्याला म्हटलं जातं नंदीबैल. नंदीबैल म्हणजे काय? तो होला हो म्हणणारा. होला हो म्हणणारा म्हणजे कोण? नंदीबैल. त्याला बाकी नाही कळत, त्याला नाही म्हणायचं नाही करत किंवा त्याला काहीच नाही कळत. बघितलं असेल तुम्ही नंदीबैल, तो फक्त अशी मान डोलवतो, त्याला काय विचारलं ना तो अशी मान डोलवतो. कळत आहे? सो ते काय झालं? नंदीबैल. म्हणजे काय? होला हो म्हणतोय, बाकी त्याला काहीच कळत नाही, होला हो म्हणणारा माणूस. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. आपण म्हणतो ना की ही पर्यटकांसाठी पर्वणीच होती. पर्वणी म्हणजे काय? अतिशय दुर्मिळ योग होता जो त्यांना बघायला मिळाला. सो पर्वणी, पर्वणी म्हणजे काय? की अतिशय दुर्मिळ योग, की अशी गोष्ट जी गोष्ट रोज रोज होत नसते, जी कधीतरी होते. कळतंय? आणि मग दुर्मिळ योग असतात की जे कधीतरी घडतात, वन्स इन अ लाईफ किंवा खूप वर्षांनी एकदा घडतात. अशा गोष्टींना आपण काय म्हणतो? दुर्मिळ योग. म्हणजे पर्वणी. म्हणजे ही तर पर्यटकांसाठी पर्वणीच होती, म्हणजे दुर्मिळ योग होता जो त्यांना अनुभवायला मिळाला. सो पर्वणी म्हणजे काय? तर दुर्मिळ योग, अशी गोष्ट की जी रोज रोज घडत नाही, जी आत्ता घडली आणि ती लकीली तुम्हाला मिळते. कळते? सो ह्याला म्हटलं जातं पर्वणी म्हणजे काय? दुर्मिळ योग. त्यानंतर बघा पाताळ यंत्री. पाताळ यंत्री म्हणजे तुम्हाला माहितीये, पाताळ यंत्री म्हणजे कोण? कारस्थान करणारा माणूस. सो कारस्थान करणाऱ्या माणसाला आपण काय म्हणत असतो? पाताळ यंत्री. काय म्हणत असतो? पाताळ यंत्री. पाताळ यंत्री म्हणजे काय? तर कारस्थान करणारा माणूस. ठीक आहे. सो आपण काय काय बघितलं? पाताळ यंत्री, कारस्थान करणारा माणूस, पर्वणी अतिशय दुर्मिळ योग, नंदीबैल होला हो म्हणणारा, नवकोट नारायण खूप श्रीमंत, धोपट मार्ग म्हणजे असा मार्ग जो सरळ आहे, नेहमीचा मार्ग आणि सगळेजण हाच मार्ग अवलंबत आहेत, अशाला काय म्हटलं जातं? धोपट मार्ग. ठीक आहे. सो आज आपण इथेच थांबूया. पुढचे जे काही अलंकारिक शब्द असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.